नमस्कार मित्रांनो, आज 23 फेब्रुवारी। आज एका अशा संतांची जयंती आहे ज्यांनी हातात माळ नाही तर हातात झाडू धरून भक्ती केली, ज्यांनी मंदिरात देव शोधण्यापेक्षा गरिबांच्या सेवेत देव शोधला। हो, मी बोलतोय आधुनिक भारताचे महान समाजसुधारक संत गाडगेबाबा यांच्याबद्दल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या जीवनातील असे काही प्रसंग पाहणार आहोत, ते आजही आपल्याला जगण्याची नवी दिशा देतात। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे 1876 मध्ये एका गरीब कुटुंबात देवूजीचा जन्म झाला। हेच आपले लाडके गाडगेबाबा। लहानपणापासूनच त्यांना अन्यायाची चीड होती। घरातील गरिबी आणि समाजातील अंधश्रद्धा त्यांनी जवळून पाहिली होती, म्हणूनच त्यांनी घरदार सोडला आणि लोकसेवेसाठी बाहेर पडले। गाडगेबाबांची पद्धत खूप वेगळी होती। ते कोणत्याही गावात गेली की सगळ्यात आधी तिथला कचरा साफ करायला घ्यायचे। लोक बघत राहायचे, मग हळूहळू गावकरीही त्यांच्यासोबत झाडू धरायचे। गाव स्वच्छ झालं की मग बाबा रात्री कीर्तन करायचे। त्यांच्या कीर्तनात ते लोकांना प्रश्न विचारायचे, बाबांनो, दगडात देव आहे का? देव माणसाच्या सेवेत आहे। ते लोकांना सांगायचे, देवळात पैसे टाकण्यापेक्षा गरिबांना जेवू घाला, अडाणी मुलांना शिक्षण द्या। गरिबांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वतःची झोळी भरून पैसे जमा केले आणि धर्मशाळा बांधल्या। तुम्हाला माहिती आहे का, गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते खूप जिव्हाळ्याचे होते। बाबासाहेब त्यांना गुरु समान मानायचे। गाडगेबाबांनी नेहमीच बाबासाहेबांच्या कार्यांचा गौरव केला। हे दोन महापुरुष एकाच विचारात चालत होते, तो विचार म्हणजे शिक्षण आणि माणुसकी। मित्रांनो, आज गाडगेबाबा आपल्यात नाहीत, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत। स्वच्छ भारत अभियान आज आपण राबवतोय, पण बाबांनी 100 वर्षापूर्वी हा विचार कृतीत आणला होता। आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण फक्त त्यांना अभिवादन न करता आपल्या परिसरातील कचरा आणि मनातील वाईट विचार साफ करण्याचा संकल्प करूयात। तुम्हाला गाडगेबाबांचा कोणता विचार जास्त आवडतो? कमेंट्स करून नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। जय गाडगेबाबा।